वडीगोद्री येथील लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यासोबत भेट दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवलेलं आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भातील हे पत्र आहे। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणासंदर्भातील हे पत्र आहे। आता आपण पाहूया की नेमक्या या पत्रामध्ये पंकजा मुंडे यांनी काय म्हणलेलं आहे। हे पत्रामध्ये असं आहे पत्र, प्रति माननीय एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सन विवी मध्ये मजकूर असा आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भात प्राध्यापक लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी वडीगोद्री जिल्हा जालना येथे गेल्या 7 दिवसापासून आमरण उपोषणास बसले आहेत। त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नाही, पाणी देखील बंद केले आहे। शासनाची भूमिका ही सर्व आंदोलनांना सारखीच असली पाहिजे। श्री हाके यांच्याबाबत प्रमुख मंत्र्यांनी तसेच आपण स्वतः गांभीर्याने लक्ष द्यावेच। याशिवाय उपोषणास भेट देऊन सन्मान द्यावा, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं। ते अत्यंत संयमाने आणि सर्वांना सन्मानाने वागवत आहेत, हे कौतुकास्पद आहे। त्यांचं आणि सर्व ओबीसी नेत्यांचं आव्हान देखील सकारात्मकच आहे। कोणीही कुठल्याही प्रकारे नकारात्मक गोष्टी करू नयेत, कुठल्याही प्रकारची हिंसा करू नये, असंच आव्हान ते करत आहेत। म्हणजेच व्यवस्थेचा सन्मानच करत आहेत। म्हणूनच त्यांच्याकडे तात्काळ लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे। इथे प्रश्न समान न्यायाचा आहे। म्हणणे ऐकून कायद्याने निर्णय घ्यावा अशी आवश्यकता आहे। आपण व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीने या आंदोलनाविषयीची आपली भूमिका जाहीर स्पष्ट करावी व तिथे भेट द्यावी, ही आपणास माझी विनंती आहे। पंकजा गोपीनाथ मुंडे। असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, देवेंद्र फडणवीस यांना आणि अजित पवार यांना सुद्धा पंकजा मुंडे यांनी लिहिलेलं आहे। एकंदरीतच पंकजा मुंडे या ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये आता गांभीर्याने घेत आहेत किंवा त्या आता पूर्णपणे सक्रिय झालेल्या आहेत, असं एकंदरीत चित्र आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात ओबीसी आरक्षण बचाव या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये व्यापकता येईल, असे एकंदरीत संकेत आहेत।